दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। आजच्या धकाधकीच्या जीवनात तसंच फास्ट फूडच्या जमान्यात स्वतःला निरोगी ठेवणं ही काळाची गरज आहे, पण त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची ही गरज भासते। सोलापुरात गेली 10 वर्ष आरोग्याचा महामंत्र देणारं एक नवं नाव म्हणजे विद्या शिंदे मॅडम यांचं। नरिश वेलनेस सेंटरचं शहराच्या मध्यवर्ती भागात भव्य अशा वास्तूमध्ये नुकतंच स्थलांतर झालं। 7 रस्त्यानजीक गरुड बंगल्याजवळ नागेश प्रॉपर्टीच्या 5व्या मजल्यावर हे अद्ययावत फिटनेस सेंटर आता सुरू करण्यात आलं आहे। त्याचं उद्घाटन माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी जनकल्याणचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे तसंच द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शानदार सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। विद्याताई शिंदे यांचं वेलनेस सेंटर म्हणून आपल्या सोलापूरमध्ये नवीन ठिकाणी चालू केलेलं आहे। त्याच्यापूर्वी मागचे 10 वर्ष त्यांनी सातत्यानं सोलापूरमध्ये त्यांचं नाव खूप आहे। आज नवीन लाईफस्टाईलप्रमाणे माणसामध्ये खूप बदल झालेला आहे। धावपळीच्या जगामध्ये माणूस स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो। अशा वेळेला व्यवस्थित खाणं, राहणं, झोपणं, वजन या सगळ्या गोष्टी आरोग्यावर परिणाम करण्यासारख्या आहेत। म्हणून हे सेंटर त्यांनी चालू केलेलं आहे। आणि आमचं राजकारणाचं लोकांचं तर खूप धावपळीचं जीवन असतं, म्हणून मला दीपक आबाला, हजारे साहेबांना, आम्हाला सगळ्याला त्यांनी बोलवलं। खरं तर माढा तालुक्यातलं त्यांचं एक राजकीय घराणं आणि एक प्रतिष्ठित कुटुंबातल्या असतानासुद्धा ह्या व्यवसायामध्ये एक महिला आणि एक बहुजन समाजाची महिला अतिशय चांगल्या पद्धतीनं काम सोलापूरमध्ये करतात आणि नवीन जागामध्ये त्यांनी याचा शुभारंभ केलेला आहे। आणि प्रत्येकाचं आता त्यांच्याकडनं आम्ही काही गोष्टी ऐकल्या, अतिशय चांगल्या सांगितल्या। डाएट प्लॅन त्यांनी देते, सगळं काय काय तुमचं दैनंदिन काय करतायत, काउन्सिलिंग करतायत, त्यामुळं आम्हाला खूप समाधान वाटलं। एक महिला असून या व्यवसायामध्ये व्यवसाय म्हणण्यापेक्षा आमच्या लोकांची सगळ्यांची सेवा करण्याचं त्यांनी जो मानस स्वीकारला आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि या संधीचा फायदा घ्यावा। त्यानंतर दीपक आबा साळुंखे यांनी यावेळी वेलनेस सेंटरला शुभेच्छा दिल्या। आमच्या भगिनी विद्याताई शिंदे यांनी फिटनेस सेंटरचं नवीन ऑफिस या ठिकाणी आमची ज्येष्ठ सहकारी दिलीपरावांच्या शुभ हस्ते नुकतंच आता त्याचं उद्घाटन झालेलं आहे। आणि आता दिलीपरावांनी सांगितल्याप्रमाणे सध्याच्या या काळामध्ये, धावत्या जगामध्ये जी लोकांच्या आरोग्याला गरज आहे त्याच्या दृष्टिकोनातून ते सल्ला देणं, लोकांच्या आहारामध्ये कशा पद्धतीनं बदल असला पाहिजे, अनाधिकृतपणानं वाढलेलं शरीर आपलं ते कसं व्यवस्थित राहिलं पाहिजे, किंवा एखाद्याची शरीरयष्टी अतिशय कमकुवत असेल तर त्यांचंसुद्धा वजन आणि त्यांच्या शरीराची ठेवण चांगली करण्याच्या दृष्टिकोनातून असं दुहेरी हेतूनं ही सामाजिक बांधिलकी पत्करून या ठिकाणी विद्याताईंनी हे काम सुरू केलेलं आहे। ग्रामीण भागामधून या ठिकाणी येऊनसुद्धा शहरामध्ये एक लोकसेवा करत एक व्यवसाय सुरू झाला पाहिजे हा एक उदात्त हेतू त्यांनी या ठिकाणी डोळ्यापुढे ठेवलेला आहे। गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या या कामाचा फार मोठा अनुभव सोलापूरकरांना, ग्रामीण भागातल्या अनेक गरजू लोकांना झालेला आहे। आणि म्हणून मी त्यांच्या या नव्यानं सुरू होत असलेल्या या स्थलांतरित याला शुभेच्छा देतो। सर्व प्रमुख अतिथींचं स्वागत शिंदे कुटुंबियांनी केलं। या प्रसंगी बोलताना नरिश वेलनेस सेंटरच्या संचालिका विद्या शिंदे यांनी द न्यूज प्लसची बातचीत केली। नरिशचा अर्थ काय आहे आणि वेलनेसचा अर्थ काय आहे हे सर्वप्रथम मी विद्याताईंना विचारतो। नमस्कार, मी विद्या शिंदे, वेलनेस कोच। गेली 10 वर्षापासून मी या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि आता जसं सरांनी सांगितलं की याची सुरुवात मी माझ्यापासूनच केलेली आहे। साधारण 10 वर्षापूर्वी मी माझं 12 किलो वजन कमी केलेलं आहे आणि फिटनेसमध्ये मी सध्या काम करते आणि एनर्जी लेवल म्हणा, फिटनेस लेवल म्हणा, या गोष्टीमध्ये माझा स्वतःचा अनुभव असल्यामुळं तो मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। आता सरांनी जसं म्हटलं की नरिशचा अर्थ काय, तर पोषण।
तर आपल्या शरीराला आवश्यक असणारं जीवनसत्व याविषयी आपण इथं माहिती देतो, सर्व्हिस देतो आणि लोकांना आरोग्याबाबत, आहाराबाबत माहिती देतो. त्याचबरोबर अलीकडं जे काही लाईफस्टाईल डिसीज वाढलेले आहेत त्याच्याविषयी पण आपण कन्सल्टेशन आणि त्याच्यावरती फोकस हा आपला असतो. मॅडम, तुम्हाला असं कधी वाटलं की सर्वांनी फिट राहावं, फिटनेस त्यांच्या अंगी यावा आणि या धावपळीच्या जीवनामध्ये फिटनेसला आजकाल खूप महत्त्व आहे, तर तुम्ही याकडे कसे वळलात? हां, ॲक्च्युली माझी बऱ्यापैकी सुरुवात ही राजकारणामध्ये झालेली आहे. एक 15 ते 20 वर्ष मी राजकारणामध्ये होते आणि एक सहज स्वभाव असतो की आपल्याला वाटतं की माझं वय झालं आहे, माझं वजन वाढलेलं आहे आणि माझं वजन जवळपास 85 किलो होतं आणि मला चालताना, बोलताना आणि माझं घर 3ऱ्या मजल्यावरती आहे, जिन्हा चढताना वगैरे धाप लागत होता आणि डॉक्टरांनी सांगितले की काही करा पण एक 10-12 किलो वजन कमी करा. त्या अनुषंगाने मी बरेचसे प्रयत्न केले, उपाशी राहणं, कमी खाणं किंवा फक्त फळं खाणं, पण त्याच्यामध्ये हवा तसा रिझल्ट मला नाही आला. त्यामुळे नंतर असं एका सेंटरला मी गेले आणि तिथं लक्षात आलं की आपण ह्या पद्धतीने जे काही चेकअप बघतोय की आपलं नक्की वजन कशामध्ये आहे, त्या पद्धतीचं अशा सेंटरमध्ये माझं चेकअप झालं आणि मी माझं 12 किलो वजन कमी झालं आणि लक्षात आलं की माझ्यासारख्या बऱ्यापैकी माझा पहिला फोकस हा महिलांवरती होता. कारण महिला या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. इवन असं जरी म्हटलं तरी पुरुषही कामाच्या धावपळीमध्ये स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही आणि ही गरज ओळखून आणि माझा स्वतःचा अनुभवाने मी लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. मॅडम, या व्यवसायाकडे वळलात किती वर्ष झालं तुम्ही? आता हे माझं 10वं वर्ष आहे. 10 वर्षाचा अनुभव काय सांगतोय? खूप समाधान, म्हणजे अगदी ह्या पैशापेक्षा पण जास्त मी समाधान किंवा एक लोकांकडून प्रशंसा म्हणा, कौतुक म्हणा आणि एक कौतुकाची थाप मला या व्यवसायामध्ये पैशाबरोबर ती पण मिळाली आहे. त्यामुळे मला खूप आनंद या व्यवसायामधून पण मिळत आहे. स्वार्थ, परमार्थ आणि असं म्हटलं तरी म्हणायला हरकत नाही आहे. अच्छा, आता तुम्ही महिलांचा उल्लेख केलेला आहे. खरोखर महिला म्हणजे स्वतःचा संसार असेल, संसारासोबत नोकरी असेल किंवा इतर व्यापामुळं ते स्वतःकडे लक्ष देत नाहीत किंवा कुणी सांगितलं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचलं तरी ते दुर्लक्ष करतायत. अशा महिलांविषयी काय सांगाल? मी एकच सांगेन की बऱ्यापैकी महिलांचं आरोग्य हे आपण नाजूक म्हणू पण शकतो आणि दुर्लक्ष पण म्हणू शकतो. कारण लवकर लग्न होणं, लवकर डिलिव्हरी होणं, त्यानंतर आपल्या धार्मिक सणामध्ये सणावळ ह्या सगळ्या गोष्टी करणं, याच्यामध्ये महिलांचा HB कमी असणं, थकवा येणं, ॲसिडिटीसारखे भरपूर प्रकार ह्या महिला सहन करतात आणि त्या अंगावरती पण काढतात. ही गरज ओळखून मी आणि महिला बाल कल्याण सभापती जिल्हा परिषदला मी काम पण केलेलं आहे आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की शासन जे काही सकस आहार देतो त्याचा तेव्हा मला अर्थ नाही कळाला. जस्ट एक योजना म्हणून मी तेव्हा पार पाडली, पण जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा मला खरं त्या पोषणाचा अर्थ कळाला आणि ही योजना मी महिलांपर्यंत नेण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे मी इथं पूर्णतः चेकअप फ्री घेते. अच्छा, इथले कुठलेही आपण चार्जेस घेत नाही. अच्छा, साधारणतः तुम्ही कुठल्या जागेत नवीन स्थलांतरित झालेला आहात आणि इथं येण्यासाठी काय त्यांच्याकडे तुम्ही सांगाल आणि इथं आल्यानंतर कितपत फायदा होणार ते आमच्या दर्शकांचा? परत एकदा मी सगळ्यांना आवाहन करते की गेली 10 वर्षापासून मी या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि लोकांची, कारण आजची जी लाईफस्टाईल बघितली, फास्ट फूडचा जमाना बघितला, ऑनलाईनचं फूड बघितलं आपण किंवा घरामध्ये आपण जे काही पॅकेट फूड खातो याला कुठेतरी पर्याय देणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं, यासाठी मी आपल्या सोलापूरमध्ये 7 रस्ता या परिसरामध्ये द मिलेनियम स्क्वेअर डॉमिनोज पिझ्झाच्या वरती माझं हे 5व्या मजल्यावरती ऑफिस आहे आणि आपण सर्वांनी या माझ्या क्लबचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. मोफत चेकअप असणार आहे, कुठल्याही प्रकारचे आपण चार्जेस घेणार नाही आहोत. तर आपल्या आरोग्यासाठी आपण नक्की एकदा माझ्या सेंटरला व्हिजिट करावी, एवढं मी सोलापूरकरांना आवाहन करते. या प्रसंगी शैलजा गायकवाड, आशा विधाते, नितीन विधाते, मनीषा विधाते, विशाखा शिंदे, रविराज शिंदे, नील विधाते, लक्ष्मी शिंदे, मयुरी शिंदे यांची उपस्थिती होती. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.